महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या वापरातील ऐतिहासिक वस्तूंचा ठेवा असणाऱ्या चिचोली गावातील शांतिवन परिसरातील संशोधन केंद्राचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 13 एप्रिल रोजी आभासी पद्धतीने लोकार्पण होणार होते। मात्र काही तांत्रिक अडचणींमुळे हे लोकार्पणाचे आयोजन पुढे ढकलण्यात आलेले आहे। या आयोजनासाठी राज्यपाल रमेश बैस, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह केंद्रीय मंत्री आणि स्थानिक लोकप्रतिनिधी या समारंभास उपस्थित राहणार होते। यासाठी जय्यत तयारी देखील शांतिवन परिसरात करण्यात आली होती। मात्र हे आयोजन ड्रॉप करावे लागले। 14 एप्रिल रोजी शांतिवन येथे पोहोचणाऱ्या लाखो भाविकांसाठी यंदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या वस्तू बघावयास मिळणार नसल्याने भाविकांनी दुरूनच या वस्तूंना नमन करावे अशी अपील शांतिवनचे व्यवस्थापक संजय पाटील यांनी केली आहे। लोकांपर सोडा म्हणजे बाबासाहेबांच्या वस्तूच्या केमिकल ट्रीटमेंट होऊन आल्या त्या वस्तूचं होतं आणि सेंट्रलने जो निधी दिला 17 करोडचा, त्या 17 करोडच्या निधीमध्ये बाबासाहेबांच्या रिसर्च सेंटरचं उद्घाटन असतं। असे 2 प्रकारचे प्रोग्राम होते। तर त्यापैकी जी सेंट्रल जी बिल्डिंग आहे त्याला 17 करोडाला त्याचं सगळं तयार झालं, तर त्याच्या सोबतच महाराष्ट्र गव्हर्नमेंटने 40 करोड दिले। माननीय मंत्री महोदयाच्या, माननीय पंतप्रधान, सेंट्रल गव्हर्नमेंट, त्यांचं केंद्रीय सचिव, त्यांची अशा प्रकारचं होतं की एका बिल्डिंगचं उद्घाटन करण्यापेक्षा तुम्ही संपूर्ण परिसरात 40 आणि 17 करोड असे संपूर्ण बिल्डिंगचा अजून अगर निधी लागत असेल, निधी सुद्धा लवकर अलॉट करून त्या सगळ्या दोन्ही बिल्डिंगचा पूर्ण प्रकल्पाचं आपल्याला उद्घाटन करता येईल। एका बिल्डिंगचं उद्घाटन करणं योग्य नाही, म्हणून अशा प्रकारचा निर्णय घेऊन केंद्रीय कमिटीने आणि तो समोरच्या 6 महिन्याच्या ढकलल्या गेले। हा 13 तारखेचा कार्यक्रम असल्यामुळे नाही, पण याच्यापूर्वी सुद्धा बाबासाहेबांनी आणि आता काही वस्तू आपल्याला केमिकल ट्रीटमेंट होऊन आल्या। आपण आता माननीय पंतप्रधान यांच्या याच्यासाठी काही वस्तू आपण लोकांच्या लोकार्पण करून त्या ठेवणार होतो। तर विशेषतः बाबासाहेबांनी 2 वर्ष 11 महिने 18 दिवसामध्ये या देशाचं संविधान टाईप केलं। ती टायपिंग मशीन केमिकल ट्रीटमेंट झालेली आहे, ती कशा पद्धतीची दिसतो ती लोकांच्या दर्शनार्थ ठेवल्या जाईल। बाबासाहेबांच्या अस्थी राहतील। बाबासाहेबांच्या वडिलांनी बाबासाहेबाला दिलेला जो लालटेन आहे, कंदील, तो सुद्धा राहील, त्याचं सुद्धा आपल्याला बघता येईल। बाबासाहेबांच्या बऱ्याचशा काही वस्तू ज्या लोकांना ज्या तर नवीनतम झाल्या, पूर्वी लोकांनी पाहिलं असेल, पण आता जे केमिकल ट्रीटमेंट होऊन आल्यात आणि ह्या वर्ष 100 ते 150 वर्ष त्या वस्तू अशाच प्रकारच्या राहतील, त्या सुद्धा लोकांनी पाहायला याव्या। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक व सामाजिक सांस्कृतिक प्रशिक्षण केंद्राच्या वतीने शांतिवन ही भव्य वास्तू उभारण्यात आली आहे। 1008 वस्तूंच्या संग्रहासह या परिसरात वैशिष्ट्यपूर्ण वास्तुकलेतून विद्यार्थी वसतिगृह, सामूहिक प्रशिक्षण केंद्र, प्रशिक्षणाकरिता निवासस्थाने आदी 8 इमारती उभारण्यात आल्या आहेत। आधुनिक संकल्पनेतून साकारली जात असलेली शांतिवन परिसरात भव्य वस्तू बघण्यासाठी डॉक्टर आंबेडकरांच्या अनुयायांनी नक्की शांतिवनला पोहोचावे असे आवाहन देखील संजय पाटील यांनी केले आहे। कॅमेरामन सचिन सह सनी भोंगाडे, शंखनाद न्यूज, नागपूर।